दौऱ्यावर निघालो आहोत। गेल्या 20 तारखेला जो राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला, तो हल्ला शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायला गेल्यामुळं त्या ठिकाणी आमच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता। राज्यातले शेतकरी आम्हाला बोलवतायत। आम्ही पहिला टप्पा मराठवाड्याचा ठेवलाय, मराठवाड्यात आलोय। आज चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। उद्याचे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आंदोलन संघटनेच्या माध्यमातून उभारणार आहे। त्या आंदोलनाची तयारी सुरू आहे। शेतकऱ्यांची भेटीगाठी घेऊन त्यांच्या शेतीमालाच्या प्रश्नावरती राज्य सरकारला आम्ही जाब विचारतोय आणि ताकदीने पुढे जातोय। आज जो मेळावा झाला शेतकरी मेळाव्याच्या पुढे आंदोलनाची तयारी कशी राहणार? नाही, संबंध राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याचा माझा दौरा होणार आहे। त्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन कर्जमाफीचा विषय, सोयाबीनच्या भावाचा विषय, कापसाच्या भावाचा विषय, शेतीमालाच्या आणि पीक विम्याचा विषय आहे। या 4-5 विषयावरती शेतकऱ्यांशी संवाद साधून एक दिवसाची तारीख ठरवून त्या दिवशी राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि सरकारला घाम फोडणारं ते आंदोलन असणार आहे। कारण लाखो शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। अशा पद्धतीचे ते आंदोलन राहील। याच्यामध्ये काही दुसरे संघटना नाही, समविचारी सगळ्या संघटना आहेत। तुपकर साहेबाचे आहेत, बच्चूभाऊ आहेत, मराठा संघटनांचे सर्व पदाधिकारी आहेत। कारण जो हल्ला झाला त्या दिवशी सगळ्या हल्ल्यामध्ये राज्यातल्या सगळ्या संघटना, सर्वपक्षीय लोकांनी त्या हल्ल्याचा निषेध केला। या दौऱ्याच्या माध्यमातून मी आता सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतोय। कारण तो हल्ला कुणालाच पटलेला नाही। एवढा प्राणघातक हल्ला होता की शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचा माज दाखवला होता। परंतु त्यांचा माज उतरवण्याची आता ताकद शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये निर्माण झालेली आहे आणि राज्यातला शेतकरी खवळून उठलेला आहे। आम्ही आता तो हल्ल्याचा बदला आमची कर्जमाफी घेऊन शेतीमालाला भाव आणि पीक विमा घेऊन तो बदला घेऊ। आमच्या सोबत संभाजीनगरचे आमचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे पाटील, जालन्याचे जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे, लातूरचे दीपक नरवडे, आमचे जुने सहकारी आणि स्वराज्य पक्षाचे नेते आप्पासाहेब कुडेकर, विष्णू पाटील गाडे, हे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते। पॉलिटिक्स हमारा इशू नहीं है। हम सामाजिक कार्यकर्ते हैं, किसानों की मांगे लेकर आगे जाएंगे। धर्मवीर संभाजी महाराज की जय। विजू भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्यांचे क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा विजय असो। मराठ्यांचे क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा विजय असो। अण्णासाहेब जावळे आम्ही तुमचे मावळे, अण्णासाहेब जावळे आम्ही तुमचे मावळे। विजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक फोटो काढो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.